आणि या अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला। निश्चितच या अभंगातून बऱ्याचशा चुका घडल्या असतील, ज्या चुका असतील त्या मला परत करा आणि या कीर्तनामधून तुम्हाला जर काही चांगलं वाटलं घेऊन जाण्याजोगं तर निश्चित घेऊन जा, फक्त माझ्या चपला तेवढ्या राहू द्या। कारण दर महिन्याला चपला जायला लागल्या, त्या मंडपाच्या बाहेर नव्या कोऱ्या चपला महिनाभर टिकत नाही दादा। आणि आम्ही कीर्तनात सांगतो चांगलं घेऊन जा, चांगलं ठेवतात आणि चपला घेऊन जातात। म्हणून कीर्तनामध्ये जे योग्य असेल ते आपल्या जीवनामध्ये आचरण करण्याचा प्रयत्न करा। वारकरी संप्रदायाचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवतो। गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा, नित्यनेमाने एकादशीचं व्रत, हरिपाठ, कीर्तन, भजन, नामस्मरण आपल्या जीवनामध्ये असावं। दारामध्ये याचक आला तर कधी विनमुख पाठवू नका, कारण तो विनमुख कधीच जात नाही, घरातल्या काही वस्तू घेऊन जातो। जरी तुमच्या डोळ्यासमोर दिसत नसेल पण ते अदृश्य रूपाने जाताना घेऊन जातो। मुळात तो मागायला येतच नाही, तो आपल्याला सांगायला येतो। दान धर्माची सवय ठेवा, दान धर्म करत चला, पैसा जिवंत असेपर्यंत कामी पडेल, मृत्यूनंतर ते श्राद्धविधीपर्यंत 1 वर्षाच्या प्रवासामध्ये तुमच्या कामी पडणारं फक्त एकच काम आहे, एकच तत्व आहे आणि त्या तत्वाचं नाव आहे पुण्यकर्म। जेवढी किंमत आपण पैशाला देतो तेवढीच किंमत आपण दान धर्म पुण्यकर्माला द्या, असा भाव या ठिकाणी व्यक्त करतो।